नमस्कार. इंदोरीकर महाराज खूप काही ट्रोल झाले होते त्यांच्या लेकीच्या साखरपुड्यामुळे. आता इंदोरीकर महाराजाचा यांच्या लेकीच्या साखरपुडा शानदार झाला, पण तो चर्चेचा विषय बनला. यावर इंदोरीकर महाराज यांनी आजही टीकेला समोर जावं लागतंय. साखरपुड्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिथेही इंदोरीकर महाराज हे चांगलेच ट्रोल झाले. यावरून इंदोरीकर महाराज यांनी संताप व्यक्त करताना कीर्तन सेवेतून थांबतो असं स्पष्ट सांगितलं होतं. पण आता इंदोरीकर महाराज यांच्या आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यांनी मुलीचं लग्न आणखी टोलेजंग करणार असल्याचं उत्तर दिलंय. काय सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. इंदोरीकर महाराजांचा समोर असलेला व्हिडिओ आता समोर आलेला आहे. मला माहित होतं की या अवलादी माझ्या मुळावर उठणार आहेत, पण मी यांना चॅलेंज देऊ इच्छितो की यापेक्षाही लग्न टोलेजंग पद्धतीने करणार. होऊ द्या खर्च, होऊ द्या, जे काय होईल ते बघून घेईल. दुनिया खाल्ली आहे, आता सगळ्यांना टापटीपपणे मी राहणार आहे. राजकीय संभावर भाष्य करताना इंदोरीकर यांनी 30 मिनिटात सभेसाठी 3 कोटी खर्च करतात. तिथं कोणत्याही चॅनलवाल्यांनी बोलून दाखवावं. इथे देखील चॅनलवाला आहे, त्यावर विचार करताना त्यांनी पुढील गोष्टीचा तमाशा न करता या सगळ्या गोष्टींची त्यांनी व्यवस्थितरित्या गोष्ट हाताळली पाहिजे होती, पण ती हाताळली गेली नाही. मी 8 दिवस बोललोच नाही की ती दुसऱ्याला त्रास द्यावा, याला देखील मर्यादा असते. 31 वर्ष झाले त्रासच त्रास सुरू आहे, पण मी बोललो ते खरं होतं. हाच माझ्याबाबतचा घोटाळा आहे, मग अजून तमाशा होतो असंही इंदोरीकर यांनी म्हटलंय. इंदोरीकर महाराज म्हणता की केलेलं विधान एका कीर्तनातील आहे. त्याचे कीर्तन 10 नोव्हेंबर 2025 मधील असल्याचं त्यांनी सांगितलं. इंदोरीकर महाराजांनी ची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा संगमनेरमध्ये मोठ्या थाटामाटात झाला. साखरपुडा अत्यंत शाही पद्धतीने झाला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. सोहळ्यात गाड्यांचा मोठा ताफा होता. फुलांनी सजवलेली गाडी मुलीच्या एंट्रीसाठी होती. साखरपुडा अत्यंत शाही पद्धतीने साजरा झाला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक देखील उपस्थित होते. इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्यात आधुनिक ट्रेंडनुसार सर्व काही होतं. त्यानुसार सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू आहे. इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनालाच दाखले देत ट्रोल करताना त्यांना दिसले. जर इंदोरीकर महाराज स्वतः दुसऱ्यांना सांगता की साध्या पद्धतीने लग्न करता आणि स्वतःच्या मुलीचं मात्र त्यांनी शाही थाटात लग्न केलं, आता त्यावरच उत्तर म्हणून इंदोरीकर महाराज म्हणतात याहीपेक्षा टोलेजंग पद्धतीने मी लग्न करणार. बघूया काय होतं ते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.